या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत। सुरुवातीला एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, राजकीय बातमी आहे। मला नकली संतान म्हणणारे तुम्ही बेअकली आहात अशी टीका उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेली आहे। मोदीजी माझ्याशी लढा, आई वडिलांचा अपमान सहन करणार नाही असा इशाराच ठाकरेंनी मोदींना दिलेला आहे। नोटबंदी वेळी आईला रांगेत उभं करण्याचं पाप मोदींनी केलं। बाळासाहेब म्हणणाऱ्यांनी हिंदू हृदय सम्राट बोलायला शिकावं असं देखील टीका करताना उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे। को लगता है कि पश्चिमी भारत के लोग अरब के लोगों जैसे दिखते हैं। मैं जरा बाला साहब ठाकरे के नकली शिवसेना के जो उनके संतान है, जरा बाला साहब जी को याद करो। मैं इन नकली संतानों को पूछना चाहता हूं, मैं जरा उनके मेंटर बुजुर्ग नेता से भी पूछना चाहता हूं। इन्होंने कहा है कि पश्चिम भारत के लोग अरब नस्ल के अरबी लगते हैं। क्या महाराष्ट्र के लोगों को ये भाषा मंजूर है क्या? मोदी जी, तुम्ही माझ्याशी लढा, पण माझ्या आई वडिलांचा अपमान केला तर मी सहन करणार नाही। तुम्ही कोणी असाल, तुम्हाला तुमची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही। काय म्हणाले मोदी कि बाळासाहेबांच्या नकली संतान को मैं पूछ रहा हूं। मैं नकली? अरे बेअकली, बेअकली माणूस आहे हा। माझा अपमान नाही, माझ्या देवता समान माझ्या माचा अपमान आहे, माझ्या वडिलांचा, माझ्या बाळासाहेबांचा अपमान आहे। तुम्ही तुमच्या आईला फक्त नोटबंदीच्या रांगेमध्ये उभं केलं, मतदानासाठी रांगेमध्ये उभं केलं। हे पाप तुम्ही केलं। 90च्या घरातल्या मातेला तुम्ही तुमच्यासाठी वापरलं। तसा तेवढा मी निर्दयी नाहीये। बाळासाहेबांचं नकली संतान पहिलं म्हणजे बाळासाहेब बोलण्याच्या आधी हिंदू हृदय सम्राट बोलायला शिकावं, नाहीतर मी तुम्हाला शिकवणी